कोणी काढले कोणी चित्र? ठेवून दे ते चित्र विकी, ठेवून दे. अरे चिडतोस काय? प्लीज, मी खूप डिस्टर्ब आहे विकी, प्लीज. पण आहे काय या चित्रामध्ये इतकं की तू डिस्टर्ब्ड आहेस? इकडे एक बाई दिसते, तिला एका विकी प्लीज प्लीज लीव मी अलोन. तू काय सकाळ सकाळी बसला होतास काय? विकी प्लीज, आय बेग ऑफ. ऑल राईट, ठेवतो इकडे. काय ठरलं ग तुझं? हा, बसायला आमच्या बरोबर येतेस का नंतर येणार आहेस आधी शुभ्रा बरोबर? प्रिया, हे काय? अगं काय लक्ष कुठे तुझं? काय विचारते मी? ते बघते मी, थांब. काय बघते बघते काय चाललंय अजून तुझं? त्याप्रमाणे गाडी नको का सांगायला? आणि मला विचारशील तर आमच्या बरोबरच चल, बरीच कामं आहेत तिथे. अर्थात तुझ्याकडून मदतीची अपेक्षा करणं चुकीचंच आहे म्हणा. मला जरा बोलायचंही आहे तुझ्याशी. आई, हां, शुभ्राचं पुन्हा काहीतरी बिनसलंय. तिला पुन्हा तीच स्वप्न पडायला लागली. कुठली स्वप्न? निखिल बद्दलची. म्हणजे ती म्हणाली तसं तुला? अगं ती त्या गाडीचा नंबर मला विचारत होती ज्या गाडीने निखिलला. आता पुन्हा काय आहे सगळं? तेच तर कळत नाहीये. आणि काय नंबराचं काय? ती काहीच सांगत नाही आई. मी तिच्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन तो नंबर मिळवला सुद्धा. प्रिया, तू मला न सांगता पोलीस स्टेशनला गेली होतीस? अगं नाही. काय नाही काय? म्हणजे हो, आय मीन सॉरी, पण हां, मीच बोलते आता शुभ्राशी. राधाही मला म्हणत होती काय की प्रथमेशला त्या काही नाही, मला बोललं पाहिजे शुभ्राशी. ए आई प्लीज, तू धाडकन तिला जाऊन काहीतरी विचारत बसू नकोस. मूर्ख आहेस का ग तू? असं काहीतरी विचारेन मी? आणि मला काळजी वाटते म्हणून बोलणार ना मी. तिला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तिनं आपल्याशी बोलायला हवं. सगळ्या गोष्टी अशा मनात ठेवून दिल्या तर मनावरचं ओझं वाढत नाही का जाणं? मे बी तिला असं वाटत असेल की घरात सेलिब्रेशनचा मूड आहे. आणि पण मग घरातल्या सोहळ्याच्या वेळेला घरातली सूनच जर दडपणाखाली वावरत असेल तर मग काय उपयोग आहे? आई मला खूप टेन्शन आलंय. आता तुला कसलं टेन्शन? म्हणजे बघ ना, जेव्हा जेव्हा शुभ्रालाही अशी इंट्युशन झाली, म्हणजे नेमकं तेव्हा काहीतरी वाईटच. प्रिया, अगं काहीतरी काय बोलतेयस? असं काहीही होणार नाही. नक्की ना? अगं म्हणजे काय नक्की? मला भीती वाटते सारखी. वेडाबाई, अगं घाबरतेस काय? भ्यायचं नाही, काही होणार नाही, मी सांगते ना. हा, तू मला पटकन सांग काय ठरवतेस ते. हा,
मला या अभिमानचा काही निश्चित अंदाजच येत नाही इन्स्पेक्टर. म्हणजे जैसलमेर की बडोदा या गोंधळामध्ये मी त्याला बरोबर अडकवला. तो अडकला सुद्धा होता, मला कळत होतं ते. पण त्यानंतर त्याची काहीच हालचाल नाही. मला वाटलं होतं तो सुलेखाशी कन्फ्रंट करेल, काहीतरी बोलाचाली होईल दोघांमध्ये. पण बहुधा नाही. कारण तसं झालं असतं तर पूनमकडून मला कळलं असतं ते. तुम्ही अभिमानला ओळखत नाही मिस्टर शास्त्री. आत्तापर्यंत त्यांनी जैसलमेरच्या त्या हॉटेलचं नाव, सुलेखा कधी कधी कोणाकोणाला भेटली, ही सगळी माहिती जमा करून ठेवली असणार. पण मग भीती एकाच गोष्टीची आहे. सुलेखाने पुन्हा त्याला गुंडाळलं असेल तर मग. मी त्यानंतर सुद्धा एकदा त्याला फोन केला होता. भेटायला ये असं सांगितलं होतं. तो तयार सुद्धा झाला होता. पण त्यानंतर मी बघतोय तो काही ना काही कारण काढून मला टाळायचा प्रयत्न करतोय. आय एम अफ्रेड त्याला माझा संशय आला. एक्सक्यूज मी. इन्स्पेक्टर अभिमान. हां बोल अभिमान. हॅलो जीजू, कसे आहात तुम्ही? मी मस्त. तू आहेस कुठे? आय एम ग्रेट. मी गेले काही दिवस जरा धावपळीत होतो, त्यामुळे तुम्ही घरीच आहात का? नाही, मी एका मित्राकडे आहे माझ्या. तू बोल ना. नाही, तुम्ही मागे म्हणाल होतात की आपण एकदा भेटूया. सो अरे ऑफकोर्स भेटूया ना. बोल कधी भेटूया? इज टुमॉरो इव्हनिंग ओके फॉर यू? या ॲब्सोल्युटली फाईन. तशी उद्या पूनम घरात नाही आहे. ये मस्तपैकी गप्पा मारू. या एक काम करतो, उद्या सकाळी फोन करून कन्फर्म करतो. ओके, आय विल वेट फॉर युअर कॉल. ओके, बाय. बाय. काय म्हणतोय? उद्या येतोय भेटायला. दॅट्स व्हेरी नाईस. मिस्टर शास्त्री, आता एक काम करायचं. त्या डायरीचा विषय काढताना जपून काढायचा. या आहे ना. अभिमानने सुलेखाबद्दल विराजकडे बोलून दाखवलंय. याचा अर्थ त्यांनी तिच्याबद्दल नक्कीच काहीतरी माहिती शोधून काढली असणार. स्वतःहून त्याने मिस्टर शास्त्रींना फोन करून भेटायला बोलवलंय. दॅट मीन्स त्याच्याकडे नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. मिस्टर शास्त्री शुड बी केअरफुल, व्हेरी केअरफुल. 7 1 मिनिट आतमध्ये. हा अभिमान बोल. अरे आपण भेटतोय नाच. या बट कॅन आय सजेस्ट अ स्लाइट चेंज इन द प्लॅन? काय रे? आपण तुमच्या घरी भेटण्याच्या ऐवजी माझ्या घरी भेटलो तर? तुझ्या घरी? हां, बा नाही आहेत घरी, मी एकटाच आहे. बा कोल्हापूरला गेलेत. नाही, प्रॉब्लेम तो नाही आहे. प्रॉब्लेम मला आहे. म्हणजे आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ द आयडिया ऑफ हॅव्हिंग ड्रिंक्स ॲट युअर प्लेस. नाही, तोही काही प्रॉब्लेम नाही आहे रे. नाही, प्रॉब्लेम मला आहे. कारण कसं आहे, याच्या आधी मी फक्त एकदाच आलो तुमच्याकडे आणि सुलेखाच्या मम्मा पण तिकडे असतील. सो यु नो.
तू म्हणजे ना अगदी प्लीज प्लीज जिजू, आय विल बी व्हेरी कम्फर्टेबल इफ वी सिट हिअर. तर काय बोलणार, शेवटी जावई आहेस बाबा आमचा, तू म्हणतोयस ते ऐकलं पाहिजे. आय एम सॉरी, म्हणजे मी फारच एका हट्टी मुलासारखा वागतोय, पण नाही नाही, तू अगदी शहाण्या मुलासारखा वागतोयस, ज्याची खरं तर काही गरज नाहीये. ओके, येईन मी. तुझा ॲड्रेस जरा. हां, मी SMS करतो ना तुम्हाला. ओके, मी असं करतो, 8 वाजेपर्यंत पोचतो मी. आणि जिजू, यू विल नॉट रिग्रेट इट. म्हणजे बाकी मला काही येत नाही मला माहीत नाही, पण मला पाहुणचार खूप चांगला करता येतो. आय एम शुअर. ठीक आहे, मी पोचतो. जरा ॲड्रेस फक्त SMS करायला विसरू नकोस. या शुअर. बाय बाय. हॅलो. हॅलो पूनम, मी वसुधा बोलतेय. आमच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंयस तर नको बोलूस, पण माझ्या मनातलं तुला काही सांगायचं होतं म्हणून फोन केला. पूनम, मला माफी मागायची ग तुझी. म्हणजे आपल्यात जे भांडण झालं त्याबद्दल नाही, कारण आपण भांडतो तेव्हा नेहमीच आपापली बाजू आपल्याला खरी वाटत असते. रागाच्या भरात कधी कधी आपण 4 गोष्टी जास्तच बोलून जातो. उद्या आमच्या घरातनं प्रेत उठलं तरी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही अशी शपथ घेतलीस तू, पण मला माहिती आहे खरं तर ते तसं नाही आहे. वहिनी, नको नव्हतं विषय परत. नाही पूनम, मी आज फोन केलाय तो तुझ्याबद्दल माझ्या मनात जे गैरसमज होते त्याबद्दल तुझी माफी मागायला. म्हणजे शर्मिला गेल्यानंतर बाळभाऊजींनी जेव्हा तुझ्याशी लग्न केलं तेव्हा काही म्हण, माणसाचा स्वभाव असतो म्हण किंवा काही म्हण, खरं सांगते माझ्या मनामध्ये जरा शंका होती. म्हणजे कारण विचारलंस तर नाही मला सांगता येणार, पण होती शंका. तू निखिलचा नीट सांभाळ करशील की नाही, त्याला खरंच आईचं प्रेम देशील की नाही, असे काही काही प्रश्न होते मनात. आणि मीच मनातल्या मनात त्याला नाही असं उत्तरही देऊन टाकलं होतं. पण तू निखिलसाठी एवढा मोठा त्याग केलास, त्याची मला. त्याग? मी कुठलाही त्याग केलेला नाहीये पूनम. मला बाबांच्याकडून सगळं कळलंय. बाबांनी हे सांगायला नको होतं. हा मी माझ्या मनाने घेतलेला निर्णय होता. बा जेव्हा पहिल्यांदा निखिलला मला भेटायला घेऊन आला तेव्हाच मी त्याची आई झाले. एरवी एखाद्या स्त्रीला ह्याच्यासाठी 9 महिने थांबायला लागतं, कळा सोसायला लागतात, पण निखिलने मला ते एका क्षणात दिलं. मी कुठे त्याग केलाय त्याच्यासाठी? मला हे नेहमी म्हणतात, तुम्हा बायकांना चूक उमगली तरी तुम्ही सहसा कबूल करत नाही, आपलंच बरोबर असं ठसवत राहता. तशी चूक मला करायची नाही म्हणून मी फोन केला.
हे सगळं कळल्यापासून ना मनावर खूप ओझं असल्यासारखं वाटत होतं मला. आता तुझ्याशी बोलल्यावर हलकं वाटतंय. सॉरी पूनम, तुझा वेळ घेतला मी. ठेवते आता. वहिनी, मला सुद्धा म्हणजे ऍक्च्युली रागाच्या भरात त्या दिवशी मी जास्तच बोलले. चुकलं माझं. पूनम, तुला शेंगदाण्याची आमटी आवडते ना? मला चांगली जमते. कधी करायचा बेत? तुम्ही सांगाल तेव्हा. उद्या आम्ही वसईला जायला निघतोय. तुम्ही पण येणार आहात ना? हो, खूप दिवसांनी भेटणार आहोत सगळे. खूप बरं वाटेल. हो, खूप. पूनम, म्हणजे मला कळतंय की प्रिया आता लहान नाही आहे, पण आपल्यासाठी ती लहानच आहे ग. मला माहिती नाही कसलं खूळ तिने डोक्यात घेतलंय, पण तुझा लळा आहे ग तिला. तुझ्याबद्दल तिच्या मनामध्ये. सुलेखा माझी सख्खी बहीण आहे बहिणी. नाही, मला कळतंय, पण तरी मी सुद्धा प्रियाला तिच्या लहानपणापासून पाहिलंय. जिचे लहानपणापासून एवढे लाड केले तिच्याशी असं वागताना मलाही आनंद नाही झाला बहिणी. पण तिने खरंच. ठीक आहे, मी तिच्याशी बोलेन. तुम्ही नका काळजी करू. आणि काय ग पूनम, तुम्ही खरंच आता तुमच्या बाळाबद्दल. हो, पण वहिनी इतक्यात सांगू नका हा कोणाला. छे छे, तुमच्या मनासारखं होऊ दे, मग तुम्हीच सांगा सगळ्यांना. चल मग वसईला भेटूच या आपण. हा, ठेवू आता फोन. बहिणी, थँक्यू. मला माझी फॅमिली परत मिळवून दिलीत. पूनम, अगं परत मिळवून द्यायला ती गेली होती कुठे? नाती हरवतात, गुंततात, पण तुटत नाहीत. आपण ती तुटू द्यायची नसतात. ठेवू फोन. हा इन्स्पेक्टर, अभिमान त्याच्या घरी भेटूया असं म्हणतोय. त्याचा मूड अचानक का चेंज झालाय काही कळत नाही. दॅट्स अभिमान फॉर यू. त्याच्या एवढा अनप्रेडिक्टेबल माणूस मी तरी आजपर्यंत पाहिलेला नाहीये मिस्टर शास्त्री. नाही, पण मला त्याच्या घरी बोलावण्यामध्ये त्याचा काही वेगळा हेतू नसेल ना? नाही, आय डोंट थिंक सो. ती डायरी त्याच्या घरातच असेल, हो ना? असायला हवीच. ते एक बरं आहे. म्हणजे ती डायरी तिथून चोरायचा वगैरे विचार आहे की काय तुमचा? नाही, तसंच नाही, पण तसा काही विषय निघाला तर. नाही, मुद्दामून विषय काढू नका. आणि डायरीच्या बाबतीत बोलताना जरा जपून. या पण डायरी पळवण्याचा विचारही काही फारसा वाईट नाही आहे.